जय भीम. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. आपण बघू शकता आज आम्ही इथे परत एकदा दीक्षाभूमीवरती कसल्या पद्धतीने हे लोक काम करताय ते बघण्यासाठी इथे आलोय. तसं सूरज ससाई भंतेजी बोलले होते की हम पेंटिंग करेंगे, तर तेही आम्ही बघितलं. तर ते जसं पाहिजे तसं काम करत नाहीये. फक्त 10-12 लेबर त्यांनी लावलेले आहेत आणि विजयादशमीला 10 दिवस फक्त बाकी आहेत. आणि हा जो दिवाळीचा मागचा भाग आहे आम्ही इथे पण बघायला आलो. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असे गड्डे आहेत, इथे पाणी आहे आणि जर त्या मातीवर चालून राहिलो आहेत तर इथे पाय फसत आहेत. एवढं बेकार इथली कंडिशन आहे की पाहून दुःख होत आहे की त्यांनी जे कमेंटमेंट केलेली आहे ते पूर्ण करतील का याच्यावरती एक चिन्ह लागलेलं आहे. आणि आमच्या मनाला बरं नाही वाटलं म्हणून आम्ही पूर्ण दीक्षाभूमीला कशा पद्धतीने करताय ते बघण्यासाठी आज आम्ही इथे उपासक आणि उपासिका पोहोचलेलो आहोत. जय भीम. नमो बुद्धाय. यांनी आम्ही त्या दिवशी सुधीर सरांच्या मीटिंगमध्ये असताना आम्हाला कमिटमेंट केलं होतं की लास्ट 2 डेजमध्ये सर्वच तुमचं इम्प्रूव्हमेंट करून देईल म्हणून. पण आम्ही आज इथं आलोय. यांनी चुरी टाकले पण चुरी प्रॉपर तरीने टाकलेली नाही आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं दिसत आहे आणि मला नाही वाटत की इम्प्रूव्हमेंट ही फास्ट होत आहे, कारण की फक्त 10 दिवस बाकी आहे आपल्या प्रोजेक्टला आणि सर्व येणाऱ्या अनुयायांना गैरसोय होण्याची शक्यता दिसतात. कृपया पुन्हा एकदा आम्ही निवेदन करतो की समितीने पुन्हा जागे व्हा आणि आपलं काम थोडं जोमानं आणि फास्ट गतीनं सुरू करा अशी आम्ही विनंती करतो. नमोबुद्धाय. जय भीम. मी मीनल. इथे तुम्ही बघू शकता की जे मेन एंट्री आहे आपली दीक्षाभूमीची, जो गेट आहे तिथे पण टाईल्स फुटलेली आहे आणि त्याला आणि जो मेन गेट आहे, दरवाजा आहे, त्याला अजूनपर्यंत कलर पण नाही झालेला आहे. आम्ही इथपर्यंत चालत येत आहो पण त्या चुरीचा अंतर माझे पाय पूर्ण फसून गेले आहे. म्हणजे फक्त ते नावाखाली फक्त तिथे चुरी टाकत आहे, अजून त्यांचं इथे काही नाही. फक्त लास्ट संडेला जितके अनुयायी आले होते त्यांनी इथे जी साफसफाई केली तीच आहे. आणि हे कमिटीवाले म्हणतात की आम्ही NMC ला सांगितलं, आमच्या NMCतले 200 लोक येऊन इथे साफसफाई करून गेले. तुम्ही चांगल्या तऱ्हेने बघू शकता की इथे कुठल्या प्रकारची सफाई झालेली आहे. तरी कमिटीने याच्यावर दक्षता घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर विजयादशमी याच्या पहिले इथलं सौंदर्यीकरण वाढवण्यात आलं पाहिजे. जय भीम. नमो बुद्धाय. मी ज्योती पाटील. आता हे बघा कमिटीवाल्यांनी सांगितले आहे का इकडनं पूर्ण साफसफाई झालेली आहे, याचे MC चे लोक आलेले आहे आणि सफाई केली आहे. पण इथनं अजून इथला लोहा वगैरे काहीच नाही हे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडनं इथला लोहा वगैरे काहीच उचललेला नाही आहे. इथे पाणी बघा, पाण्याचे गड्डे किती हे झालेले आहे, साचलेली. इथे म्हणतात की चुरी टाकलेली आहे. अजून त्याच्यात आता चालायला गेलं की आमचे पाय पूर्ण आतमध्ये घुसून राहिलेले आहे. हे बघा इथून चालता इथे आमचे पाय याच्या आतमध्ये घुसून राहिलेले आहे. आता विजयादशमी जवळ येत आहे 2 तारखेला, तर हे काय करणार आहे? इकडनं यांचे हे जागा हे जसंच्या तसं सामान यांचं असं पडलेलंच आहे. हे लोहा पडलेलाच आहे. आपल्या भीमाचे अनुयायी येणार आहे तर हे कुठून काय सोय करणार आहेत आणि काय दाखवणार आहेत? हे बघा चुरी टाकलेली आहे म्हणते. चालायला लागलो की पडतो आपण. म्हातारे लोक येतील, कोणी येतील तर ते कसं काय हे करतील? हे बघा आम्ही जवान आहोत, आम्ही पडून राहिलो ना, मग ते म्हातारे आल्यावर ते कसं नाही पडणार आहे? कुठून सोय केलेली आहे? इथे एवढे गड्डे आहेत, तिकडनं फक्त चुरीचा सळा टाकून राहिलेला आहे. आणि मी म्हटलं आता की तुम्ही फक्त चुरीचा सळा टाकून राहिला. अरे एवढं करून देऊन राहिलं हेच खूप झालं म्हणतात ते लोक. काय म्हणायचं यांचं तर कौतुक करण्याचं हे वाटते की नाही? कौतुकच केलं पाहिजे ना, कारण की हे चुरीचा सडा टाकून देऊन राहिले ना. आपले भीमाचे अनुयायी येतील, पायतील चुरीचा सडा टाकून. फसले तर फसले ना, पडले तर पडले, ते चालत. जय भीम. नमो बुद्ध. रविवारी येणार आहे. जोपर्यंत व्हिडिओ जाते रविवारी सगळ्या लोकांनी आम्ही सर्व 7 उपासक या इकडे इथेच राहा. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. येणाऱ्या संडेला, आता जो संडे परवाला येत आहे संडेला 21 तारखेला येणार आहे. आणि नागपूरच्या आणि महाराष्ट्रातला सगळ्याच बौद्ध अनुयायांना अजून एक आहे आमची यावं आणि अजून एक वेळा सहयोग द्यावं. आपला बुलंद आवाज की भीमाची लेकरं आहेत आणि हे दाखवायचं आहे आपल्याला अजून. म्हणून सर्वांनीच एक वेळा अजून या. काय करत सर्वांनी जोपर्यंत विजयादशमी आहे तोपर्यंत आपल्याला हे करावायचं आहे. कमिटी जे आपल्याला कमेंट करत आहे की आम्ही चुरी टाकतोय, आम्ही तुम्हाला प्लेन करून देतोय, तर इथे करत नाहीये. फक्त आपलं मनाचं समाधान
करेल इतकं फक्त चुरी करून राहिले आहे ते. जेव्हा की त्यांनी प्रोसेसनी जायला पाहिजे होतं, आधी मोठी गिट्टी टाकायला पाहिजे होती, मग चुरी टाकायला पाहिजे होतं, मग दस टाकायला पाहिजे होतं. तर त्या पद्धतीने ते काहीच नाही करून फक्त राहिले. इथे चुरी टाकून चुरी टाकून देऊन राहिले. मातीवरती चुरी आहे आणि चालायला गेलं की हे आतमध्ये फसून राहिले, आम्हीच पडून राहिलेलं हवं. तर दुसऱ्या म्हाताऱ्यांचं काय सांगता येत नाही ना आता. सर्वांना निवेदन हा? आहे की त्यांनी निवेदन आहे. येणाऱ्या संडेला याला सगळ्यांनी या. हा, नम्र विनंती आहे ही सर्वांची. जय भीम, जय संविधान. संडेला हे पूर्ण होऊन जाईल का? ह्या संडे अजून एक संडे आहे आपल्या जवळ. हा, आता दुसरा अजून येणार आहे, अजून तिसरा आहे. करायचं ना, आपण करायचं ना मग. हा, जेवढं होईल तेवढं आपल्या भीमाच्या लेकरात खूप ताकद आहे ताई. भीमसैनी भीमाचे लेकर कुठूनही यायला तयार आहेत आणि येतात. हे भीमाच्या लेकरांना माहित आहे की दीक्षाभूमी आपली ऊर्जाभूमी, आपली मायभूमी आहे म्हणून, आणि याच्यासाठी धावत कुठूनही येतात. या समितीवाल्याला तर काही हे नाही, म्हणणं सोडूनच दिलं तरी ते चालेल.